हे बघा, आपण आता हॅचिंग झालेली आहे, अंडीतून अळी बाहेर पडलेली आहे, आपण हॅचिंग झालेली आहे. आता आपण ब्रशिंग म्हणजे याच्यावरती जाळी टाकून पाला, याला आपण ब्रशिंग म्हणतो, ते आपण देणार आहोत. हे आपण पाहू शकता आपल्या जे आपण काल साहित्य दाखवलं त्याच्यामध्ये हे बारदाना, कोणी तर शेतकऱ्याची इकडे भाषा बदलली तर आपण त्याला कट्ट म्हणू शकतो. हे 3-4 वेळेस आपण स्वच्छ केलेलं कट्ट आहे, आपण डायरेक्ट याला वापर घेत नाही. स्वच्छता महत्त्वाची आहे आपल्या रेशीम उद्योगात. जरी आपलं जुगाड पद्धती नसलं पण याच्यावरती मी खूप साऱ्या चॉक्या बनवलेल्या आहेत. 2017 आपण चॉकी बनवत आहोत याच्यावरतीच. पण याच्यात जे सावधानी आहे, स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. स्वच्छता केल्यानंतरच हे आपण वापर करू शकतो. चला तर आपण मग याला ब्रशिंग म्हणूया. याला ब्रशिंग म्हणतात. आपण या अळीच्या वरती या प्रकारे आपलं ब्रशिंगसाठी अळी तयार झालेली आहे. आपण आता याला फिडिंग देणार आहोत. जो आपण हा पाला कट केलेला होता, हा पाला खूप बारीक कट केलेला हवा आहे, हा जास्त जाड नाही. आणि याची क्वांटिटी जी आहे आपण अळीला जास्त ओव्हर फिडिंग करायची नाही आहे. ओव्हर फिडिंग केल्यामुळे काय होतं की पाल्याचं प्रमाण जास्त वाढतं आणि अळीचा लॉस होतो. लॉस म्हणजे आपलं गहाळ होते अळी पाल्याच्या खाली. आपण काय करणार आहे, तुम्ही बघू शकता पाला किती प्रमाणात देतो मी तर. कारण की बालसंगोपनामध्ये पाल्याला खूप महत्त्व आहे. आणि फिडिंग कोणत्या प्रकारे आपण करतो त्यावर आपली चॉकीचा जो रिझल्ट असतो तो असतो. हे पाहू शकता तुम्ही. आता माझ्याकडे कोणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारं नाही आहे, म्हणून मला हे स्वतःच करावं लागते. हे बघू शकता तुम्ही. मी सॅम्पलसाठी तुम्हाला एक स्ट्रे करून दाखवणार आहे, नंतरची स्ट्रे मी स्वतः करणार आहे. हे पाहू शकता. पाला जास्त प्रमाणामध्ये द्यायचा नाही. पाला जास्त दिल्यास चॉकी फेल होते. आपल्याला या क्वांटिटीमध्ये पाला द्यायचा आहे. चला तर भेटूया. आता हे जे आहे आपण याला जाळीवरती उचलून खालचं जे आहे जे अंडी आहेत त्याच्या हॅचिंग झालेली आहे अळी, ती अंडी आपण दुसऱ्या फिडिंगला आपण ते साफ करणार आहोत. त्याचा पण व्हिडिओ देणार आहोत, कारण की आपल्याला चॉकीचे पूर्णच व्हिडिओ द्यायचे आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. चॉकीचा जो भाग आहे तो 4 भाग झालेले आहेत. 5व्या भागामध्ये भेटू. चला, धन्यवाद.